गव्हाच्या पिठाचे शेंगुळे. त्यासाठी काय करायचं, एक मोठं भांडं घ्यायचं, त्यात 3-3.5 वाट्या गव्हाच्या पिठाचे टाकायचे आहेत. थोडंसं बेसन टाकायचं आहे, 2 चमच लाल तिखट, अर्धा चमच हळद, चवीनुसार मीठ आणि जिरं आणि लसणाची पेस्ट छान असं ठोकर कुटून घ्यायचं आहे आणि छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून छान पिठाचा उंडा बनवून घ्यायचा आहे. जसं आपण पोळ्याला कडक उंडा चुरतो तसा चुरून घ्यायचा आहे. आता इकडं आपण पाण्याला फोडणी देऊ. त्यासाठी आपण एक मिडियम साईजचा कांदा छान चिरून घेतलेला आहे. त्या गॅसवर एक मोठा गंज ठेवलेला आहे. गंजामध्ये फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झाले की त्यात मोहरी आणि जिरी टाकणार आहोत. मोहरी जिरी तडलेलं की आपण आता छान कांदा गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजले की आपण त्यात पाणी टाकणार आहोत. पाणी आपण इतकं टाकायचं की आपण जे बनवणार शेंगुळे आहोत ते छान पाण्यामध्ये शिजून झाले पाहिजेत. आता आपण शेंगुळे बनवायला घेऊ. बघा, अशा प्रकारे शेंगुळे बनवून घ्यायचे. असं लांब बनवायचं आहे आणि छान गोल गोल असे बनवून घ्यायचे आहेत. बघा, पोलपटावर असं छान लंब बनवून गोल करून घ्यायचे आहेत. नाहीतर आपण हातावर छोटे छोटे गोळे घेऊन असे गोल बनवून घेऊ शकता. बघा, अशा प्रकारचे आपण सर्व शेंगुळे करून घेतलेले आहेत. आता ते पाणी उकळत्या पाण्यात टाकणार आहोत. बघा, पाण्याला उकळी आलेली आहे. जेव्हा पाणी उकळी येईल तेव्हा ते सोडायचे आहेत. बघा, पूर्ण शेंगुळे पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. बघा, पुन्हा राहिलेल्या पिठाचे शेंगुळे आपण करून घेणार आहोत. गॅस मिडियम ठेवायचा आहे. पुन्हा आपण राहिलेल्या पिठाचे शेंगुळे बनवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे सर्व शेंगुळे करून घ्यायचे आहेत. बघा, आणि छान बुडापासून खालवर करून घ्यायचे आहे. छान खालपर्यंत खालवर करायचे आहे आणि याला छान झाकून मिडियम गॅसवर छान शिजून घ्यायचे आहेत. बघा, 7-8 मिनटामध्ये छान शिजून होतात. बघा, आता आपले शेंगुळे छान शिजून झालेले आहेत. बघा, आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. बघा, आपले शेंगुळे खाण्यासाठी तयार.